हनी ट्रॅप प्रकरणाची नाशिकमध्ये चर्चा आहे। मान्यवरांची नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत। नाशिकमध्ये हनी ट्रॅप संदर्भात बॅनर्स लागलेले आहेत। हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे। हॉटेल चालक अधिकाऱ्यांमधील व्यवहाराची देखील आता चौकशी होणार आहे। हनी ट्रॅप प्रकरणात नावं उघड होणार का, या संदर्भात चर्चेला उधाण आलंय। आढावा घेतलाय, या सगळ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। राज्यात सध्या हनी ट्रॅपचं प्रकरण गाजतंय। यामध्ये नाशिकच्या एका महसूल अधिकारी याचं देखील मोठ्या प्रमाणावर नाव आलेलं आहे आणि नाशिकच्या हनी ट्रॅपची देखील जोरदार चर्चा जी आहे ती सुरू आहे। खरं तर ही चर्चा जी आहे ती आता सोशल मीडियासह रस्त्यावर येऊन ठेपलेली आहे, आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। खरं तर नाशिकच्या MG रोड परिसरामध्ये अशा ठिकाणीचं फलक लागलेलं आहे, ज्यामध्ये हनी ट्रॅप प्रकरण एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांची नावं ऐकण्यास नाशिककर हे उत्सुक असल्याचं आशय जो आहे तो या बॅनरवरून देण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या हनी ट्रॅपचा जो मुद्दा होता तो विधानसभेमध्ये देखील गाजलेला होता। जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील पेनड्राईव्ह या ठिकाणी दिलेला होता। मुख्यमंत्र्यांनी जरी या वृत्तास दुजोरा दिलेला नसला, असं कुठलंही प्रकरण झालेलं नसलं तरी मात्र या प्रकरणाची जोरदार जी चर्चा आहे ती नाशिककरांमध्ये होत आहे आणि या प्रकरणामागे नेमकं कोण आहे त्याची जी उत्सुकता आहे ती आता नाशिककरांना लागलेली। राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरण गाजत असताना नाशिकच्या हनी ट्रॅपची जी चर्चा आहे ती आता सोशल मीडियासह रस्त्यावर आलेली आहे। यांचे जे नाव आहे ते ऐकण्यासाठी आता नाशिककर उत्सुक झाल्याचं बघायला मिळतं आहे। याच सगळ्या माध्यमातून खरं तर हे जे फलक आहे हे नाशिककरांच्या वतीने लावण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।